पिंड पदावरी पिंड पदावरी तिला पोली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण भजे व्रजे कमंडन समात पाप खंडन स्वभात चित्तरंजन सदेव नंदन सुपीच गोचवासकं तुनाद वेणुहासकं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं धारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिमेषयन्तं पत्राच पत्राच पुटे जयानं बालकुन्दं मनसा स्मरामि कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकाया दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो सिंधु सखा पूर्ण माता वंदते ज्ञान दाता दिनादी नमस्कार करता गजानेश्वरादी संपाद दानो सविधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुतं नमामि जोगं शिरसा गुरुतं नमामि जोगं शिरसा गुरुतं नमामि जोगं शिरसा गुरुतं पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरचित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मी माझ्या पितराच्या ऋणातून मुक्त कसा झालो हे स्वानुभवाने आपल्याला देखील पितराच्या ऋणातून मुक्त होण्याकरता अनुभवे आले अंगात या जगात तसे तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे पितराच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रकार तुकोबरायाने अनुभवला आणि आपण देखील पितराच्या ऋणातून उतराई होण्याकरता काय करावे याचं यथोचित मार्गदर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरि कीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल 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 अभंगाचा शब्दशा भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे। या ठिकाणी आज रोजी 1/1/2026 वार गुरुवार या दिवशी या श्री क्षेत्र धरणवाडी गाव वरंद धरणाची वाडी तालुका महाड जिल्हा रायगड धरणवाडी जिल्हा रायगड या ठिकाणी पितृऋणातून उतराई होण्याकरता एक दिवसीय केलेला अन्नदान आणि ज्ञानदानाचा हा दिव्य भव्य असणारा सोहळा या सोहळ्यामधील ही हरिकीर्तनाची सेवा सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे। वक्त्याचे ओठ बोलतात वादकाचे बोट बोलतात अत्यंत गोड मृदंग साथ करणारे गुरुवारी हरिभक्त पारायण माझे परमस्नेही रणधीर महाराज
ज्यांचा मृदंग आम्ही वारीत ऐकला आणि त्याच्यानंतर आजच ऐकायला भेटला, ते आवर्जून या ठिकाणी मृदंग साथी करता उपस्थित आहे. जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे हरिभक्त पारायण आमचे महेश महाराज झांजे आणि पितृस्थानी असणारे बाबा, आणि त्याचप्रमाणे आज ज्यांच्या वडिलांची पुण्यतिथी महोत्सव आहे त्यांनी देखील त्याच्यामध्ये थोडे 4 चांद लगाय दे असं म्हणावं आपण, तसं त्यांनी गोड चाल या ठिकाणी आलापीमध्ये समर्पित केलेली आहे. विनेकरी हे सर्व असणारे पंचक्रोशीतील गावातील भजनी मंडळ, गोड असणारे साऊंड सिस्टीम, आपण सर्व असणारे ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता भगिनी, आळंदीवरून आलेले माझे परम मित्र हरिभक्त पारायण आमचे युवराज महाराज, आणि एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, अशा पद्धतीने हा सोहळा आपल्याला एक दिवशी आनंद भोगण्याकरता आपण एकत्र जमलेलो आहोत. गुरुवर्य हरिभक्त पारायण दीपक बाबा भागोजी कोंढाळकर यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण कोणाचं होतं? तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचीशी आतोडे, समागम घडे संतांचा. किंवा पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाचे नावे, तुका म्हणे पापी जाती संतांची अजूबे. ज्या तिथीला त्यांना कळायला लागतं त्या तिथीपासून जीवनामध्ये ती तिळातिळाने पुण्याचा संचय करतात, आणि ज्या तिथीला ते पंचमहाभूताचा पार्थिव देह पंचतत्वामध्ये विलीन करतात, जगाचा निरोप घेतात, त्या तिथीला ते पुण्यवान बनवतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी. आज या तिथीला आपला पार्थिव देह पंचतत्वामध्ये विलीन करून भगवत चरणी रुजू झालेले गुरुवर्य हरिभक्त पारायण दीपक महाराज भागोजी कोंढाळकर त्यांचे 2 सुपुत्र, पुन्नाम नरकात त्रायतिथी पुत्र, हा पू नामक नरकापासून आपल्या पितराचा उद्धार करतो, त्याला पुत्र म्हणतात. आणि नुसते सुपुत्र माझे मित्र परमस्नेही, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला, वारी त्यांची भेट झाली, आणि आज या ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून येण्याचं हे प्रयोजन साधलं गेलं. ते माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण महेश महाराज हे त्यांचे सुपुत्र, आणि दुसरे भाऊ महाराज हे 2 सुपुत्र आहेत. आणि बंधनात त्रायतिथी बांधवा त्यांचे 3-4 बंधू आहेत. त्यामध्ये गजानन कोंढाळकर, गंगाराम कोंढाळकर, संतोष कोंढाळकर आणि विजयदादा कोंढाळकर, आणि पुतण्या रोहन कोंढाळकर, असे सर्व असणारा हा कोंढाळकर परिवार. आणि या कोंढाळकर परिवारावर प्रेम करणारे, या परिवाराशी ज्यांचा रक्ताचा आणि प्रेमाचा ऋणानुबंध आहेत, असे आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता भगिनी, साऊंड सिस्टीमवाले आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून अगदी मोजक्या वेळामध्ये 1 तासामध्ये, कारण हे नैवेद्याची वेळ असते, नैमित्तिक कीर्तन आहे, सुरू करायला सर्व जमवाजमव करायला जरी वेळ झाला तर त्यात कीर्तनकाराने अधिक वेळ घेणं हे बरोबर नाही. त्यामुळे अगदी नियोजित वेळेमध्ये 1 तासभरामध्ये आपण जेवढं काही चिंतन आपल्याला करता येईल, कमी वेळामध्ये जास्त धावा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. क्रिकेटमध्ये 3 प्रकार असतात, 1 कसोटी असते, 2 वनडे असते, 3 20 असते. असे 20 हे सगळे प्लेयर तयार असल्यामुळे आपल्याला खेळायला काही हरकत नाही. विठ्ठल तर आजच्या कीर्तनातल्या आपल्या बोली भाषेमध्ये हवं झालं तर ठळक बातम्या आपण म्हटलं तर काही वावगं होणार नाही. म्हणजे शब्दशः अर्थ या 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय आपल्याला संदेश देतात तो आपण पाहू. महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी. पिंड शब्दाचा अर्थ हा देहरूपी पिंड आहे, आणि देहरूपी असणारा पिंड मी आपल्या कराने म्हणजे विचारूपी हाताने पदावरी म्हणजे विष्णू पदाच्या ठिकाणी, विष्णू परमात्मा चरणाच्या ठिकाणी मी समर्पित केला. पिंड पदावरी दिला आपुले करी. पण प्रयोजन अनौदिश्य मंदोपी प्रवर्त, त्याचं फल काय प्राप्त झालं तर म्हटलं, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. गया नावाचं तीर्थ आहे, गयासूर नावाचा दैत्य आहे, त्याच्या शरीरावरती ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला, आणि तरी तो शांत होईना. जेवटी भगवान परमात्मा विष्णूने त्याला आपल्या चरण त्याच्यावर दिला, आणि तो भगवत चरणी विलीन झाला. जाता जाता त्याने सांगितलं, देवा या ठिकाणी माझ्या नावाने एक तीर्थ तयार व्हावं. त्याचं नाव बनलेलं आहे गया तीर्थ. आणि त्या गया नावाच्या तीर्थामध्ये एखादा मृतात्मा कशाही पद्धतीने अपघात असेल, नैसर्गिक मृत्यू असेल, त्याला आपण म्हणतो स्वभावनाश, आश्रयनाश, परतानाश,
कशाही पद्धतीचा मृत्यू जरी त्याला प्राप्त झाला तर त्या गया नावाच्या तीर्थामध्ये त्याच्या नावाने पिंडदान जर केलं तर त्याला मुक्ती प्राप्त होते, असं त्या तीर्थाचा महिमा आहे. पण मी हा देहरूपी पिंड विष्णू परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी समर्पित केल्यामुळे तो गया नावाचा तीर्थामध्ये करणाराचा पिंडदानाचा विधी माझा पूर्वीच झाला. महाराज म्हणतात माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितराची ऋण. पितराचं जे ऋण होतं, पितराचं जे कर्ज होतं, त्या ऋणातून मी मुक्त झालो असं महाराज बोलतात. त्याकरता काय केलं आणखी म्हटले केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. 3 प्रकार असतात, कर्मांतर आहे, धर्मांतर आहे आणि ज्ञानांतर आहे. हे उपलक्षणाने स्वप्रतिपादिकत्वे सती सोयीतर प्रतिपादिकत्व उपलक्षणत्व. कर्मांतर म्हणताना त्या ठिकाणी धर्मांतर ज्ञानांतर ही अभिप्रेतच आहे. या नरदेहाला आल्याच्या नंतर जे कर्मांतर करायला पाहिजे, जे धर्मांतर करायला पाहिजे. धर्मांतर शब्दाचा अर्थ हल्ली आपण हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्मामध्ये जातो किंवा यहुदी धर्मात जातो, असा धर्मांतर शब्दाचा अर्थ इथे अभिप्रेत नाही. काय अभिप्रेत आहे तो पुढे आपण सांगणार आहोत. कर्मांतर केलं, धर्मांतर केलं, ज्ञानांतरही झालं आणि सगळं ज्याने होतं ते वृत्तांतर मी प्रथमता केलं. आणि त्यामुळे बोंब मारली हरिहर. हरी आणि हर, हर म्हणजे भगवान शिवशंकर आणि हरी म्हणजे भगवान विष्णू. एक संहाराची देवता आहे आणि एक पालनाची देवता आहे. असे असणारे हरिहर हे एक प्रकारचं तत्वमसी महावाक्याचं प्रतीक आहे. जसं फिरवीला घट फोडीला चिरणीन महावाक्य दोन्ही बोंब झाली, तिथे बोंब शब्द आलेला आहे. बोंबला रे बोंबला असं त्या शिमग्यालाही म्हणतात. पण या ठिकाणी बोंब म्हणताना तत्वमसी महावाक्याची बोंब सद्गुरूंनी माझ्या कानामध्ये मारली आणि त्यामुळे अहम देहोस्मी भ्रांती जाऊन अहम ब्रह्मास्मी इति उदिते पश्चात सर्व खलविदम ब्रह्म ही स्थिती मला प्राप्त झाली. त्यामुळे माझ्या पितराच्या ऋणातून मी मुक्त झालो. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. पितराच्या ऋणाचा जो भार होता, जो बोझा होता, जो ओझ होतं, जे ऋण होतं, त्या ऋणातून मी मुक्त झालो. अर्थात पितराच्या ऋणाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल म्हणजे पितराच्या ऋणातून खरं उतराय आपल्याला व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता आपण काय केलं पाहिजे त्याचं यथोचित मार्गदर्शन आपण स्वतः तो अनुभव घेऊन तुकोबराय जे बोलतात तो म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल 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 अर्थात मी ऋणातून मुक्त झालो असं महाराज या अभंगामध्ये बोलतात. ऋण शब्दाचा अर्थ व्यवहारात आपण कर्ज असं म्हणतो. त्या ऋणामध्ये एक तर असं आहे की काही लोक ऋणच मानत नाही आणि काही लोक ऋण मानतात पण उतराई होत नाही. जगद्गुरु तुकोबराय ऋणही मानतात आणि ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात आणि ते ऋणातून उतराई देखील होतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जो ऋण मानतो त्याला कृतज्ञ म्हणतात, जो ऋण मानत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ म्हणजे उपकाराची परतफेड आपकाराने करणारा तो कृतज्ञ आहे. आणि यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य त्या उपकारातून प्रामाणिकपणाने उतराई होण्याचा प्रयत्न करणारा तो कृतज्ञ आहे. आणि अशी कृतज्ञ व्यक्ती शरीराने जरी गेली तरी महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामादी. राहिल्या त्या कीर्ती जगामादी. राहिल्या त्या कीर्ती जगामादी. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामादी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. कृतज्ञ व्यक्ती ही शरीराने जरी गेली तरी कीर्ती रूपाने अजरामर होते. आणि आपल्याकडे म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्तीमध्ये 2 प्रकार, एक सत्कीर्ती आहे आणि एक दुष्कीर्ती आहे. सत्कीर्ती कोणाची होते? कृतज्ञाची होते. आणि दुष्कीर्ती कोणाची होते? कृतज्ञाची होते. कृतज्ञाची दुष्कीर्ती होते. भस्मासूर सुद्धा जगात आहे म्हणजे नावाने जिवंत आहे. रावणही आहे, दुर्योधनही आहे, त्यांच्या पॅनलचे आजूक आहे, पण ते दुष्कीर्तीने जिवंत आहे. दुष्कीर्ती आहे. आजही रावणाचं नाव चुकून तरी आपण घेतो का? आपल्या बाळाला ठेवतो का? रावण गाव तरी रावण नाव मुलाला ठेवतो. एखादा ढाबा, एखादा टपरी, रावण चौक, बिलकुल नाही. याचं कारण रावणाची आहे पण ती दुष्कीर्ती आहे, दुर्योधनाची आहे दुष्कीर्ती आहे.
आणि प्रभू रामचंद्राची, गोपाल कृष्णाची, श्रावण बाळाची ही सत्कीर्ती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृतज्ञाची दुष्कीर्ती होते. का बरं? त्याचं कारण आहे, जेथीचे कृपाला ही जी वरू, तेथीची मने बेभिचारू, तरी मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्यांच्याकडनं आपण काही शिकलो, ज्यांच्याकडनं आपल्याला शिकायला भेटलं, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, त्यांच्यावरच अपकार करणारा जो आहे त्याची दुष्कीर्ती होते. आणि जो जीवनात किती मोठा झाला तर यावत जीव त्रय वंद्या वेदांत गुरु ईश्वर आद विद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्ते. मनुष्य जीवनामध्ये किती मोठा झाला त्याला तीन गोष्टी: जीव त्रय वंद्या वेदांत गुरु ईश्वरा. एक वेदांत शास्त्र वंदनी असतं, दुसरे गुरु वंदनी असतात आणि तिसरा ईश्वर वंदनी असतो. आणि या तिन्ही ठिकाणी जो कायम लीन राहतो त्याची सत्कीर्ती होते. आणि मग असा सत्कीर्ती संपन्न असणारा व्यक्ती शरीराने जरी गेला तरी कीर्ती रूपाने अजरामर होतो. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य हरिभक्त पारायण दीपक महाराज हे शरीर रूपाने आपल्यात नाही, पण आजही हे पुण्यस्मरण ते करतात. म्हणजे आपण नाही करत, ते आपल्याकडनं करून घेत. हे त्यांनी केलेला परमार्थ, त्यांनी केलेली पुण्याई ती आपल्याला करायला भाग पडते. त्यांनी तर त्यांच्या जीवनात परमार्थ केलाच, पण ते गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याकडून ते करून घेतात. हे त्यांच्या जीवनातली सत्कीर्ती आहे, हे त्यांच्या जीवनात केलेलं प्रार्थना आहे, हे त्यांनी पुढच्या पिढीला दिलेले संस्कार आहे. विठ्ठल ते करून घेतात. आणि आपली सश्रद्धा अंतकरणाने पितराच्या ऋणातून उतराय होण्याकरता ह्या कोंढाळकर परिवाराने प्रतिवर्षाप्रमाणे मागच्याही वर्षी आणि याही वर्षी केलेले एक स्तुत्याचा प्रयत्न आहे. खाली माता पित्याला, देवाला, संताला मानणाराच वर्ग नाही तर तो हे करणार नाही, तो नास्तिक आहे. नास्तिको वेद निंदक आहे. पण जो आस्तिक आहे तो आस्तिक वर्ग हे करतो. आस्तिकातही दोन प्रकार असतात, एक श्रौत आस्तिक असतो, दुसरा तार्किक आस्तिक असतो. तार्किक आस्तिक म्हणजे बाप दाखवणे तर श्राद्ध घाल असं म्हणणारा तो तार्किक आस्तिक आहे. आणि श्रौत आस्तिक जो संतांनी श्रुतीने आपल्याला पूर्वसुरुणी सांगितलं का सश्रद्ध अंतकरणाने करतो त्याला श्रौत आस्तिक म्हणतात. आणि हा परिवार श्रौत आस्तिकातला आहे. विठ्ठल विठ्ठल. कृतज्ञ व्यक्ती आणि कृतज्ञ व्यक्ती दोघंही कर्मच करतात. आणि कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू